तळेगाव रोडनी पास करून चाकण तळेगाव रोड पास करून बघा आता बंधाऱ्या डोंगराच्या गाठाला आता गाडी लागली बघा आमची. आणि आता डायरेक्ट आता बंगाडा डोंगरावर जाणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण बंधाऱ्या डोंगराची संपूर्ण माहिती मी देणार आहे. आणि आज मी म्हणजे प्रथमच या डोंगरावर आलोय पहा, संपूर्ण माहिती देणार आहे. हे बंधारे डोंगरात चढायला फार उंच आहे बघा, म्हणजे खरोखर म्हणजे रस्ता लयच चढाचा आहे आणि वळणाचा रस्ता आहे बघा. हे बघा लय उंच आहे बघा. इथं हा पहिला घाट बघा, हा इथून एक पहिला कॉर्नर बघा, हा पहिला कॉर्नर आहे बघा. बघा हा कॉर्नर गाडी बसत नाही असा कॉर्नर आहे आणि एकदम जाग्यावर चढ आहे बघा. या मी आता या चढायला लागलोय बघा आता. या हे बघा म्हणजे जाग्यावर सगळे कॉर्नर आहे. आणि हे मोठी गाडी असल्यामुळे हिला टर्न बसायला जरा थोडा वेळ लागतो. हे बघा हे बापरे, बघा हे जाग्यावर टर्न बघा, हे बघा हे जाग्यावर टर्न. अरे बापरे, अरे बापरे, जाग्यावर टर्न आहे बघा. म्हणजे जास्त लोडची गाडी नाही इथं येऊ शकत नाही का ड्रायव्हर, जास्त लोडची गाडी नाही येऊ शकत. हे फक्त बस वगैरे अशी छोटी गाडी येऊ शकते. कारण चढच बघा ना किती भरपूर चढ आहे बघा. बघा बघा ते वरती बंधारा लांब दिसते ते मंदिर आहे बघा. ते हे मंदिर दिसतंय बघा, ते तिथं जायची गाडी बघा. आता हात चढ बघा, बघा आता हे बघा हे चढ जाग्यावर कॉर्नर आहे. पूर्वी रस्ता नव्हता म्हणतात, पण आता नवीन रस्ता तयार झाला केलाय बघा. नाहीतर पूर्वी रस्ता नव्हता बघा. इथं पण बघा जाग्यावर टर्न आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. अरे बाप, कारण माझं पण येण्याची पहिलीच वेळ आहे त्यामुळं खरंच म्हणजे मोठा घाट मोठा आहे, जाग्यावर टर्न आहे आणि टर्न जाग्यावर असून पण चढ आहे. गाडी तिथं स्वयंपाकाच्या आतमध्ये गाड्या सोडणार, पण स्वयंपाकाची गाडी सोडली बघा त्यांनी आतमध्ये. आणि हे बघा हे गोकुळ हॉटेल हे यांच्याकडे ते सगळं सोडायचं नसतं, त्यांनी सांगितलं येऊ द्या गाडीतून. हे बघा हे मंदिर आहे असं इथं वरती. आता आपलं पहिलीच वेळ येण्याची आहे ना त्यासाठी. हे बघा इथं हे तुकाराम महाराजाचं बघा नवीन मंदिराचं काम चालू आहे बघा. हे लय मोठं आणि जवळजवळ लय भव्य मंदिराचं काम चालू आहे बघा. हे तर हे बघा हे बाहेरून दगड आणून या दगडाचं बघा हे सगळे दगड आहेत बघा. हे बाहेरून दगड येऊन त्याचं काम चालू आहे बघा या मंदिराचं. आणि हे आमची आंबळ्याची मंडळी आहेत बघा. ही पण आज इथं बारशीचे दर्शनासाठी आल्यात आणि पंगत आहेत आंबळ्याची. तर पंगत असतील त्या पंक्तीबरोबर सगळे आमचे गावकरी ग्रामस्थ आलेत बघा इथं. तर आम्ही आता हे मंदिर बघण्यासाठी आलो बघा. पण हे मंदिर लय भव्य असं मंदिराचं काम चालू आहे बघा. या पण हे कमीत कमी काही 1-2 वर्षात पूर्ण असं वाटत नाही. याला बरं 4-5 वर्ष लागतील असं हे मंदिराचं काम चालू आहे बघा. तर मग अजून इथं बरंचसं काही बघण्यासारखं आहे, परंतु आता ते बघायला जायचे. ते तुकाराम महाराजांच्या मंदिराला कुठं काटा मारडा होता, तर ते काटाचं काय ते बघायचे. हा खाली आहे का इथं? हा इथून जवळ आहे का? बघा इथून ते खाली आहे बघा. ते तुकाराम महाराजाची मंडळी इथं महाराजांना बाखरे घेऊन आली होती बघा. आणि ते बाखरे आणले त्यांनी त्यांना ते काटा मारडा होता. तर तो काटा बघा ह्या ठिकाणी इथं खाली काढलेला आहे. पण इथून जायचं म्हणलं ना तर खाली एकदम सपाट आहे. थोडा जरी पाय घसरला तर बघा डायरेक्ट त्या जाडीत जाईल माणूस. तर म्हणजे इतकं खोल आहे. तर हे काय असं म्हणजे वयस्कर माणसाचं काम नाही तिथं जाण्याचं. आता हे पोरसर जाऊ शकतात पण आपली ताकद नाही तिथपर्यंत जायची. घसरलं तर बघा नाही. हा तेच ना आहे का नाही. हा झेंडा इकडे आहे बघा. ते जागा इकडे आणि हा कुठे आहे झेंडा? हा ते झेंड्यापाशी बघा तिथं ते गुफा आहे आणि ते मंदिर आहे. बरं तिथपर्यंत समजा मी थोडा चप्पल काढून थोडं पुढं जाऊ शकतो, पण माझी ताकद नाही कारण मला एक हात आहे त्यामुळं जाऊ शकत नाही. आणि उगाच आहे काय आती करणं चुकीचं काम आहे. हा बरं का, आती करणं चुकीचं काम आहे. तर हे नका जाऊ. परवा तुम्ही पण नका जाऊ.
कारण हे कुठशी झेंडा हा तिथून दिसतोय का आरामशीर नाही आपली ताकद नाही भाऊ तिथपर्यंत जाण्याची कारण उगाच काय हा कुठशी रे तेव्हा तिथं झेंडा आहे बघा हा रस्ता आहे इथून पण हे बघा हे सगळं खाली खोल आहे आणि इथून जर थोडा जरी पाय घसरला तर मध्ये स्टॉपच नाही कुठं बघा म्हणजे थांबण्या काही धरण्याला काही झाड नाही काय नाही हे डायरेक्ट खाली म्हणजे इथं जाईन पार तर ते अशक्य कारण आपल्या तरुण माणसाचं काम आहे हे नाही बाबा हे आपली नाही ताकद कोणी जायचं नाही नका नाही सोपं नाही काम आहे हा झेंडा आहे तिथं झेंडा आहे नाही झेंडा आहे तिथं कोपऱ्या तिकडे पण ते अवघड काम आहे तिकडून हा हे जवळचा शॉर्टकट आहे पण तिकडून असेल जवळची पायवाट दाखवली सोपी नाही हा ही जवळची पायवाट आहे बरोबर आहे तर इथून शक्य नाही बा आमच्या सारख्या माझ्यासारख्याला तर शक्यच नाही कारण हाताने एक धरता आहे ना कुठं घसाला तर काही धरता येत नाही ना तर ते नकोच आपलं पण ते लांब होऊन गेलेलं परवड पण शॉर्टकट नको हे बघा इथं एक निशाणी दाखवली झेंड्याची आणि इथून एक पुढं एक झेंडा आहे आणि त्या निशाणी बघा ते आहे बघा तिथं ते गुफा आहे तिथं तर आता आम्ही थांब परवा एक मिनिट आम्ही बघा इथून वरून आलोय बघा खाली आणि आता इथं आलोय निशाणी पैसे आणि आता इथून एक खाली एक निशाणी त्या निशाणी पैसे जायचे बघा पण हे माझं काम नाही पण या पोरांच्या मुळे मी आलो बघा इथं जर माणूस घसरला तर डायरेक्ट खाली म्हणजे डायरेक्ट जंगलात शिवाच्या तोंडात तर अशी गंमत आहे बघा इथं अवस्था आहे इथं कोणी येऊ शकत नाही आणि फक्त जे ज्यांची काटकपण आहे तीच माणसं इथं येऊ शकतात आणि ते पाहू शकतात तर आम्ही ह्या पोरांच्या मुळे बघा मी त्यांनी आणलंय मला आणि आलो इथं बघा हे खाली सगळं जंगल आहे बघा इथून एकदा गेला माणूस की डायरेक्ट खाली अशी अवस्था आहे बघा इथं कोणी नाही येऊ शकत तर हे बघा इथून आता आलोय बघा इथं आता त्या पोरांच्या मदतीने पण इथून बघा हे लय खाली आहे बघा ह्या निशाणी याच्या खाली एक निशाणी आणि तिथं गुफा आहे बघा आणि ती गुफा म्हणजे जाणं लयच अवघड काम आहे ह्या म्हणजे असं कोणत्याही माणसाचं इथे येऊन ते बघायचं काम नाहीये पण मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी इथपर्यंत या पोरांच्या मुळे आलो बघा इथं पण आता इथं खाली जायला भीती वाटते पण तिथपर्यंत गुफेपर्यंत मी जाणारच दिवस गेला तरी पण त्या गुफेपर्यंत जाणार आणि तेवढं पाहूनच येणार बघा आणि म्हणजे आता हे आमचे गाववाले आम्ही आज खरं म्हणजे पंक्तीसाठी बंडरावर आलोय पण म्हणलं ते जेवणाचं ते पंगत घालतील पण आपण हे तिथं काय आहे ते पाहायचं कारण मी आता पण हे इकडे ह्या भागाला ह्या डोंगरावर आलोच नव्हतो तर हे तुम्हाला पण बघावं मिळावं त्यासाठी मी आलोय तर बघा आता खाली गेला तुम्हाला गुफा दाखवतो हे बघा इथं असं इथं उतरायची अशी अवस्था आहे बसून उतरायचं बसून उतरायचं खाली हा नाहीतर मग काय आहे ते डायरेक्ट खाली बघा इथून बसून असं उतरायचं खाली रस्ता लयच अवघड आहे इथं नाही कोणी येऊ शकत ह्या जागेत अहो पण फक्त आम्ही जिद्द केली म्हणून आम्ही आलो बघा पण इथं म्हणजे आमचं आता काय आहे आता एकदा पाऊल पुढं टाकलंय मागं घ्यायचं नाही तर आलोय बघा इथं आम्ही या दोन पोरांच्या नादाने आलोय ती मार्ग शोधित यात आणि बघा असं ह्या मार्ग शोधित आम्ही चाललोय बघा तिथं पण लय अवघड आहे तिथं जाणं हे आपल्याला कधी डोंगर चढायचं माहित नाही काय नाही आणि ह्या पद्धतीत आलोय बघा ही निशाणी दिसते इथं गुफा आहे आम्ही इथपर्यंत आलोय बघा पण इथं खाली लयच म्हणजे जवळ जाण्याची काही ताकद नाहीये तर काय म्हणजे अवघड काम आहे सगळं हे काय इथं उतरायला जागाच नाही आता आम्ही लय वरून आलो खाली पण आलोय जवळ पण ते काही शक्य नाही पोरं हे गुफे पैसे जाऊन आले पण आम्हाला काही उतरता येई ना तर आता आम्ही बघा असं डोंगराने आता हे आम्ही चाललोय बघा वर आता बस तेवढा पताका नजर पडली आणि तेवढंच समाधान मानलं आणि आमचं जवळजवळ याच्यात बघा आमचं 2 तास गेलं बघा हे गुफा शोधण्यास हे बघा आम्ही आता खाली पताका बसली गेलो बघा पण तिथून एक 25 फुटावर गुफा आहे पण उतरता येई ना बघा तर आता उतरता येई ना दम लागला ही पोरं काय ही पोरं ठणकून उडी मारून द्यायच्यात पण आमच्या सारख्या तिथपर्यंत जायचं काम नाही आणि बसत जायचं घसरत पण ते घसरत डायरेक्ट खाली त्या करता म्हणलं बाबा तिथं झेंड्यापासून दर्शन घेतलं बस म्हणलं बाबा इथं काय जायची ताकद आहे इथं कुणीच जाऊ शकत नाही हे म्हणजे जे तरुण वर्ग आहे तोच धाडस केलं 4-6 असले तरच ते जाऊ शकतात नाही तर कुणाचं काम नाही तेच जाण्याचं तर या गुफाने आमचं 2 तास खाल्लं बघा
तर खरोखर म्हणजे गुफा आहे ती. पण बरं झालं आपल्याला बघायला मिळालं जरा थोडं आज आल्यामुळं. हे करायचं हे आमच्यासारख्या माणसाचं काम नाही ते जाणं. मला माझ्या आईचं दूध आठवलं. खाली गेलो घसरत पण येताना नको नको झालं. इथं म्हणजे काय अहो मला माऊलीच भेटली इथं. ते बरं दर्शन लांबूनच दर्शन झालं पण लय भारी झालं. बस 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 बस. हे बघा हे तुकाराम महाराजाचं ध्यान तप भजन करण्याचं ठिकाण बघा. हे नांदुरकीचं झाड हे आज पण तसंच बघा. तर आता हे अशा पद्धतीचं आहे आणि त्या शेजारी आता बघा हे गाथा मंदिराचं काम चालू आहे. भव्य मंदिराचं काम चालू आहे बघा. असं हे बघा हे तुकाराम महाराजाचं भजनाचं म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात धन्य देऊ गाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे देव पांडुरंग. पंढरीचं दैवत देऊला नांदायला आलं असं म्हटलं. पुढं आपलं शिळा मंदिराचं दर्शन होतं. माझा जन्मदिवस आहे, साहेबांचा जन्मदिवस आहे. काय झालंय आपल्या मराठी माणसाच्या मनाला. देऊला येतोय श्रद्धेने पाया पडतोय, साहेब निघून जातोय. इथं येतोय घाई पाया पडतोय निघून जातोय. एक माणूस प्रश्न विचारायला तयार नाही नक्की काय घडलंय. चरित्र कळलं तर चारित्र्यावर परिणाम होतो. आईला कळलं बापाला कळलं तर पुढच्या पिढ्या आपल्या घडणार आहे. जर आई बापालाच काय कळलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्या घडणार कशा. त्यासाठी एखादं तीर्थक्षेत्र कमी करा काही फरक पडत नाही. पण ज्या ठिकाणी जासाल तिथली माहिती घेऊन आपल्या मुलांना सांगा. काल परवा मी शाळेत गेलो होतो कात्रजला ज्ञानेश्वर विद्यालय. शिवाजी महाराजांचं 10वीच्या मुलाला नाव विचारलं साहेब सांगता नाही आलं. एवढी अवस्था आपली दयनीय झालेली आहे. देवाच्या दारात जरा थांबच आहे. ते शिळा मंदिर म्हणजे काय. तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज 13 दिवस ज्या दगडावर बसले होते ज्या शिळेवर बसले होते ती शिळा आनंद डोहापासून उचलून त्या मंदिरात दर्शनासाठी नेली म्हणून शिळा मंदिर. किती लोकांना माहिती आहे शिळा मंदिर म्हणजे काय. पुढे आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेर आला या साध्या साध्या गोष्टी जरा निरीक्षण करा. आपण सगळी महाराष्ट्रातली मराठी माणसं आहोत. मंदिराच्या बाहेर आला उजव्या हाताला गेला की तुकाराम महाराजांचं रात्र घर आहे जन्मघर आहे. महाराजांचा कार्यकाल सगळ्यांनी लक्षात ठेवा 1608 ते 1649. महाराज फक्त 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस आयुष्य या पृथ्वी तलावर मानव उभत राहील. मंदिराच्या पाठीमागे दादा इंद्रायणी नदी. ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा जन्म कणकाईच्या पोटी पाहिला. ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांची पांडुरंगाची भक्ती पाहिली त्याच इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पाहिला. इंद्रायणी थांबली नाही पुढे गेली. संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पाहिला. इंद्रायणी थांबली नाही पुढे गेली. छत्रपती संभाजी राजाचं बलिदान सुद्धा या इंद्रायणी आईनी पाहिलं. त्या इंद्रायणी बद्दल एका कवीनं सुंदर 2 ओळी लिहिलेले आहेत. उसळणाऱ्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी. उसळणाऱ्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी. तुडुंब भरलेल्या इंद्रायणीकडून तुकोबाची माळ घ्यावी. तुडुंब भरलेल्या इंद्रायणीकडून तुकोबाची माळ घ्यावी. शेवटचे 2 मिनिटं. तुकाराम महाराजांची गाथा जिथं बुडवली त्या ठिकाणी 11 कोटीचं गाथा मंदिर झालं. तुम्ही पाहिले का नाही मला माहित नाही. महाराजांचे 4145 अभंग साहेब तिथं मार्बलच्या दगडात कोरलेले. ते मंदिर बांधण्याचा उद्देश वेगळा होता. अभंग वाचतील लोक ते फोटो काढतात. मंदिराच्या गेटवर तुम्ही थांबला आणि इकडं पश्चिमेला जर पाहिलं तर हा भंडारा डोंगर दिसतो. नाव लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आम्ही लेडीजचं क्रॉस चेकिंग करतोय. अनेक लोकांना मी इथं पुढे आलो हेच सांगते. सगळं आपला गोंधळ झाला. हा भंडारा डोंगर देऊपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून आता आपण 2067 फुटावर आहोत. छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळी तर भेट झाली त्याचा हा साक्षीदार डोंगर आहे. त्यामुळे त्या मातीला एक वेगळा गंध आहे. मराठी बोलणाऱ्या मराठी माणसांनी 18 पकड जाती झाला. त्या जातीत सुद्धा आपण लई उद्दलच आहे. मग तो साळी आला माळी आला तेली आला कोळी आला. इथं आल्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं देवाच्या दारात बसलं पाहिजे. वाईट काय वाटतंय तुकाराम महाराजांचं सगळं आयुष्य इथं गेलं. गाथा इथं लिहिली पण आपला मराठी माणूस इथं आला की घड्याळ दाखवतोय वेळ नाही त्याच फक्त पाया पडतोय निघून जातो. आई साहेबांना जो काटा पडला आई साहेबांनी त्यांची धर्म करते.
आई साहेबांचा जो काटा मोडला, आई साहेबांच्या पायाचा काटा पांडुरंगाने गुराख्याच्या वेशात येऊन काढला. तो प्रसंग या परिसरात घडलेला आहे. तुकाराम महाराजांनी जी काही गाथा लिहिली त्या झाडाखाली बसून लिहिलेली, ते झाडे महत्वाचे असते. कारण का तुकाराम महाराजांचा चरण स्पर्श त्या झाडावर झाला. पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे. तुम्हाला बॅक साईडला गेला की तो डोंगर दिसतो. इकडे घोरावडेश्वर डोंगर आहे. तीन पवित्र डोंगराचं दर्शन तिथून होतंय. तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या बायकोला कधीच सांगून जात नसत कोणत्या डोंगरावर चालले. तुकाराम महाराज सकाळी उठायचे, विठ्ठल 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 करत निघून यायचे. दुपारच्या वेळेला आई साहेब भाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या, वेशीपाशी यायच्या. वेशीपाशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा, महाराज कोणत्या डोंगरावर? मग जिजाबाई आई कशा भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, त्या धरतीला कान लावायच्या. ज्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वाटेतून, त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा. मग जिजाबाई रानावनातून, काट्या कुट्यातून, बांधाबांधानी, रस्ता नव्हता, डोंगरावर यायच्या आणि या झाडाखाली तुकाराम महाराजांना 2 घास जीव घालायच्या, स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या. आईचं आई पण आणि बाईचं बाई पण. त्या माऊलीला कळलं होतं म्हणून 7 किलोमीटर यायच्या आणि 7 किलोमीटर जायच्या. 14 किलोमीटर प्रवास करायच्या. म्हणून या आईसाठी 2 ओळी. काट्या कुट्याची परवाना तिला, काट्या कुट्याची परवाना तिला, ना तमा तिला उन्हा तानाची, चिंता फक्त आपल्या घरधन्याची. बिगी बिगीनं लग बगीनं धरलेली वाटती ना सोडायची. तुकोबासाठी व्याकुळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची. घर धन्यावर होती माया तिची जीवा पाड, घर धन्यावर होती माया तिची जीवा पाड. उडत होता गोडवा जसा हापूस आंबा गोड. उशीर झाला घर धन्याला, उशीर झाला घर धन्याला, छाती तिची धडधडायची. तुकोबासाठी व्याकुळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची. तुकोबासाठी व्याकुळ होऊन जिजाबाई भंडारा चढायची. शेवटचा 1 मिनिट. मी 1 तास बोलत, मी व्याख्यात आहे, पण 5 मिनिटं हसण्याची, उभं राहण्याची क्षमता आपल्यात राहिली नाही. मी रोज अनुभव घेतो म्हणून मी 5 मिनिटातच बोलतो. त्यातल्या नंतर नाही उरकलं तर मनात नाही मनात माणसं शिवाय देतात, असं कधी उरकते. अहो आता मी तर 22 वर्ष काम करतोय ना मंडळी, काम करणाऱ्याला लय त्रास येत आहे. शेवटचा 1 मिनिट. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आवे आज कारणाशी. किंवा दुसरे एक चरण आहे, लक्षात ठेवा. अंतकाळी विठू आमासी पावला, पुढे सहित गुप्त झाला होता. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाण ताई बस स्टॉप जवळ आहे. तिथे एक नांदुरकीचं झाड आहे, झाडाचं नाव लक्षात ठेवा. तुकाराम विजेला जे झाड थोडं व्हायब्रेशन होतं, हल्लं जातं, ते झाड तिथे. झाड हलतं नाही हलत या वादात आता आपण पडायचं नाही. कारण का निम्मा आयुष्य मराठी माणसाचं वादात चाललेलं आहे. शिवजयंतीचा वाद आहे, वाद घालतोय आपण चालतोय. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले का फोन झाला, हा वाद आपण घालतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी खरोखर समाधी घेतली का, हा मराठी माणूस वाद घालतोय साहेब. या वादात आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आपण जीवन जगताना जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक जगत राहिला तर व्याकरणाच्या भाषेत येणारे रिझल्ट सकारात्मक येत असतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये जर नकारात्मक जगायला लागला तर येणारे रिझल्ट नकारात्मक असते. म्हणून एका कवीनं 2 ओळी कवितेच्या अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत. तुम्ही थांबला, 5 मिनिटं वेळ दिला म्हणून मी बोलू शकलो. तुम्ही जर म्हणले असते नाही काही असा आदरी केला असेल तर मी बोलू शकलो नसतो. तुम्ही थांबला झाला म्हणून मी बोलू शकलो. म्हणून 2 ओळी तुमच्यासाठी. जे पळाले इथून 2-3 लोक पळू द्या. पळणाऱ्या माणसाला तुम्हाला काय मला काय, आयुष्यात एकदा थांबायचं, फक्त पुढं पळायचं, पुढं थांबायचं. हे जर आपल्या मराठी माणसाला कळलं तर मला वाटतं आपल्या प्रत्येकाचं जीवन सुखी होईल. पण दुर्दैवाची गोष्ट, माणसं मंदिरात आल्यानंतर वेळ नाही म्हणतात. हॉटेलमध्ये तुम्ही काय, माझा परिवार काय, 2-2 तास हॉटेलमध्ये थांबतोय. पण वेटर आणून देत नाही तोपर्यंत इथं मात्र वेळ नाही म्हणतात. तुम्ही थांबला म्हणून 2 ओळी तुमच्यासाठी. जीवन कसं जगायचं ते आपण ठरवायचं. जीवन कसं जगायचं ते आपण ठरवायचं. अर्धा पेला भरलाय असं म्हणता येतं, अर्धा पेला सरलाय असंही म्हणता येतं. मग भरलाय का सरलाय हे आपण ठरवायचं. जीवन कसं जगायचं. पायात काटे ऋतून बसतात हे खरं असतं, पायात काटे ऋतून बसतात हे खरं असतं. फुलालाही काटे असतात हे खोटं असतं. मग आयुष्यभर फुलासारखं फुलायचं का काट्यासारखं सलायचं आपणच ठरवायचं. जीवन कसं जगायचं. शेवटचे 30 सेकंद. ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला असे कळस. ही संत बहिणाबाई शिवकरांची रचना.
संत वैनाबाई या तुकाराम महाराजांच्या काळातल्या त्यांच्या शिष्य होत्या त्या. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या भागवत धर्माची निर्मिती झाली आणि भागवत धर्माची निर्मिती झाल्यानंतर या भागवत धर्माचा पाया संत नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि कळस होण्याचं परम भाग्य जगद्गुरु तुकोबारांना लावलं. मग तुकाराम महाराजांच्या या भक्तीच्या सोहळ्याला पंढरीचा विटेवरचा सावळ्या रंगाचा सगुण रूप धारण केलेला परमात्मा पांडुरंग इथं धावून आला. ती भूमी तुकाराम महाराजांनी नामस्मरण चिंतन केल्यामुळं ही चिंतनमय भूमी देवभूमी म्हणून प्रत्यच्या मनात विचार आला अनु रेणू तोकडा तुकाराम. मग तुकाराम महाराजांचं मंदिर इथं कसं असावं, तुकाराम महाराजांच्या नावाला शोभणारं असावं, त्यांच्या कमीत कमी त्यांच्या नावाला शोभणारं असावं म्हणून 2016 साली 6 लक्षात ठेवा याचा भूमिपूजन समारंभ झाला. 100 कोटीचं काम हातात घेतलं. प्रश्न गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच मंदिर इथं होतंय. चौकुला मार्बल इंडस्ट्री नावाची राजस्थानची कंपनी आहे, जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते, ज्या कंपनीनं सोमनाथाचं काम पूर्ण केलंय. हिंदूंची 40 मंदिरं बनली. इथं सुद्धा साहेब आतापर्यंत 70 कोटीचं काम झाले. काम स्लॅबवर आहे. उर्वरित काम तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी 2025च्या एंडला पूर्ण करण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे. इच्छा झाली आमच्याकडनं थोडा भावाला धर्मासाठी काय आपल्याला सुभर जमलं करायला. ओंजळभर मंदिराचं बांधकाम चालू असताना ओंजळभर एक छोटीशी पावती तिथं घेता आली तर घ्या, नाही घेतली काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांचं दर्शन राहिले त्यांनी कमीत कमी दर्शन करताना या मंदिराचं काम 2025 पर्यंत पूर्ण होऊ दे एवढं जरी बोलला तर ते आमच्यासाठी पावते. लक्षात ठेवा. एक शेर आठवला म्हणून एक शेर आपल्यासाठी. हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए होठों पर कभी गाली नहीं होती. हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए होठों पर कभी गाली नहीं होती. जो बंदे झुक जाते हैं तुकाराम महाराज के चरणों में, उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी. थांबा 20 सेकंद. दादा आमचे 103 वय दादा 103 वर्षाची दादा आहे. अजूनही दर्शनला येतोय ती व्यक्ती. त्यांच्या हाताने सत्कार करायचा. सत्कार. पहिला प्रश्न पुरुषांसाठी नंतर महिलांसाठी. पहिला प्रश्न पुरुषांसाठी. सगळे महाराष्ट्रातले जे परराज्यातले नाही कोणी सगळे तुम्ही तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आलात. फक्त ज्याला येते त्यांनी बोटवर करा. ही काही परीक्षा नाही काय ना. त्या व्यक्तीचा सत्कार करायचा. तुम्हाला जर तुकाराम काय माहिती बोलू नका कुणाला बक्षीस मिळणार नाही. बोललं तर ज्याला माहिती त्याने हात वर करा. चला सांगा तुमचा सत्कार करायचे महिलांसाठी. 1.5 मिनिटापूर्वी 3 डोंगरांची नावं सांगितली. आता 1.5 मिनिटापूर्वीची 3 डोंगरांची नावं सांगा. एक थांबा जरा. लेडीज त्याला एकच हातवर केला. माझं बोलणं कळलं नाही. माझी आई 5 मिनिटं घेऊन काढला. सांगा जरा टाळा होता त्यांच्यासाठी. लक्षात ठेवा. निस्ता आता हे करू नका. धर्माच्यासाठी जरा जागा. रामचंद्र डोंगर दादा थांबा. मी इथं बसा. सोडणार नाही. असे कायदेच केले पाहिजे लागतील दर्शनाला. पळापळी करू नका. शांततेत जावा. दर्शन घ्या. तुम्ही माऊली आणि दादा तुम्ही इकडे या. ते सत्कार घ्या दादांच्या हाताने आणि जावा. बघा आताच मंदिरामध्ये बघा महाराजांनी प्रवचन केलं बघा. तर ते बघा उत्कृष्ट असं त्यांचं म्हणजे लोकांना ज्ञानदान केलं त्यांनी. नाव काय महाराज आपलं? मी विठ्ठल काळोखे देहूचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. हो. कॅडबरी सारख्या एका इंटरनॅशनल कंपनीत मी कामाला आहे. गेली 22 वर्ष माझ्या आयुष्यातले रोज 2 तास मराठी माणसासाठी देतो आणि इथं 5-5 मिनिटं माहिती सांगतो आणि व्याख्यानाला गेल्यानंतर 1 तास बोलतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. उत्कृष्ट असं प्रबोधन केलं बघा. तर अगदी मनाला भावलं. तर हे आता युट्यूबवर सोडल्यानंतर हे संपूर्ण सर्व लोक यांचं हे मनोगत पाहतील. हे बघा इथं हे बघा इथं हे व्यवस्था पाहतात बघा. सर आपलं नाव काय म्हणले महाराज? मी अनिल कारके. पुढे इथं आपण व्यवस्था पाहता. डेप्युटी इंजिनियर होतो पुणे महानगरपालिकेत. हो. रिटायर झालेलो आहे. 2019 सालापासून इथे व्यवस्था सेवेकरी म्हणून काम करतात. धन्यवाद महाराज. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण आहे. हे बघा हे तुकाराम महाराज मंदिर आहे बघा. इथं उत्कृष्ट असं इथं बघा हे नियोजन आहे बघा. इथे
पाया पडतो. आणि नवीन मंदिराचं काम बघा त्याच्या समोर चालू आहे बघा तिथे. गुन्हेगारी बाय हे बघा. आता महाराजांनी सांगितलं बघा की आता ज्ञानदान केलं त्यांनी, त्यामुळे ते 103 वय आहे बघा यांचं. आणि हे आज इथं गडावर रोज येतात बघा. धन्यवाद मान्य पाहिजे. सर आपलं नाव काय म्हणले महाराज? आपलं नाव काय म्हणले? रघुनाथ रामदेव जाधव. जाधव पंडित जाधव. पंडित जाधव. तर हे बघा हे इतके वयोवृद्ध आहेत बघा, 103 पार केलेले यांनी. आणि हे तर रोज येतात बघा इथं. खरंच त्यांना धन्यवाद मान्य पाहिजे. धन्यवाद महाराज. हे बघा आज आमच्या आंबळेगाव ग्रामस्थ सगळे वारकरी मंडळी, भजनी मंडळी यांनी यांचे सगळ्या गावा मिळून आज इथं भंडारगडावर पंगत ठेवली होती बघा. आणि ती पंगतचं नियोजन इथं चालू आहे बघा. अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. मंदिराच्या आता हे नवीन मंदिराचं काम चालू आहे. आणि त्या मंदिराच्या शेजारीच बघा इथं आता हे पंक्तीचं जेवणाचं काम चालू आहे बघा. हे संपूर्ण उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे बघा आंबळे ग्रामस्थ यांनी. तर हे बघा हे सगळे अगदी लोक आधी आमचे गावचे सगळे इथं भजनी मंडळ सगळे इथं आलेत बघा आज. उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे बघा त्यांनी. हे बघा हे आमचे अर्जुन भाऊ भजनी मंडळ हे पण इथं उपस्थित दरवर्षी असतात. हे बघा इथं असं उत्कृष्ट असं जेवणाचं नियोजन बघा. जेवण केलं का? हे बघा इथे वरती अगदी भंडारा डोंगरावरचं बघा हे दृश्य बघा असं. आणि खालचं बघा दृश्य कसं किती 2200 फूट उंचीवर आहे बघा. हे आज मग कीर्तनात त्यांनी मगाचे सांगितलं बघा 2200 फूट उंचीवर हा डोंगर आहे बघा. आणि तिथं हे मंदिराचं काम आणि इथं हे सगळं पंक्ती सगळं इथं होतं बघा इथे. हे बघा आणि माझी प्रथमच वेळ आहे बघा ह्या मंदिराला म्हणजे डोंगरावर येण्याची बघा. कारण हे खरंच आहे ना एक कौतुकच आहे. आणि आमचं म्हणजे 2 तास आमचं ते त्या माऊलीचं ते गुफा पाहण्यासाठी गेले बघा. पण ते काय शेवट अपयशी ठरलं. आता हे गाथा मंदिर हे आपलं गाथा मंदिरच नाही पण हे भंडारा डोंगरावर जे आता मंदिराचं काम चालू आहे. तर तिथं बघा आता ही मूर्ती बसवलेली आहे बघा. हे पांडुरंग महाराजांनी त्या बघा त्या तुकाराम महाराजांच्या मंडळीचा बघा पायातला काटा काढला बघा. तर तिथे ही मूर्ती बघा इथं बसवली. कारण ती जागा लई अवघड आहे जाण्याची. तर ते इथं मूर्ती स्थापन करून इथं दाखवले बघा. जेव्हा ते पायातला काटा काढलेलं दाखवतात बघा. ते पांडुरंग स्वतः काटा काढायला. तर त्या अशा पद्धतीचं ते मंदिर बांधले बघा इथं. ते आता या मोठ्या मंदिराचं काम चालू आहे. त्याच्या शेजारी मोठं मंदिर बांधलं आहे बघा. हे बघा ज्ञानेश्वर आप्पा नामदेव कराळे पाटील अध्यक्ष क्षेत्र भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्ट व पंचायत समिती सदस्य मावळ हे 2016 पूर्वी यांचे निधन झाले बघा. ते हे भंडारा डोंगर ह्या पद्धतीचं आहे बघा. हे बघा इथं आहे. पाटील हे बघा हे मंदिर बघा. फोटो काढायचा नाही चालू आहे राहू द्या. हा चालू आहे ना. हे बघा हे महाराजांनी मंदिरात बघा आपण सन्मान केला बघा. तर महाराजांचा मी धन्यवाद मानतो. आणि असंच म्हणजे सेवा माझ्या हाताने परत सारखं येण्याची कडो अशी मी माझ्या मनाला विनंती करतो. धन्यवाद महाराज. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नानका घ्या माझा घ्या. बरं.